पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। रानडे यांच्यावर कारवाई का करण्यात आलेली आहे पाहूयात। पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना कुलगुरू पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 2 वर्षांपूर्वी डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावर नियुक्ती झाली होती। मात्र या पदावर काम करण्यासाठी आवश्यक असलेले निकष त्यांच्याकडून पूर्ण होत नसल्याचं यूजीसीला 2 वर्षांनंतर लक्षात आलं। यूजीसीचं एक पथक डॉक्टर अजित रानडे यांच्या नियुक्तीची माहिती घेण्यासाठी पुण्यात आलं होतं। त्यानंतर रानडे यांना पदावरून हटवण्याचा गोखले संस्थेच्या कुलपतींनी निर्णय घेतला। पुण्यातील ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील यांनी अजित रानडे यांच्या नियुक्तीला विरोध करत वेळोवेळी आंदोलन केलं। अजित रानडे प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांचं शिक्षण IIT मुंबई आणि IIM अहमदाबाद मधून झालं। ब्राउन विद्यापीठातून त्यांनी PhD केली आहे। विमा तसंच खाजगी क्षेत्रात अनेक मोठ्या पदांवर काम केलंय। शासकीय योजना आणि धोरण या संदर्भात त्यांचा सखोल अभ्यास आहे। रोजगार हमी योजना तसंच तत्सम योजनांची आखणी आणि अंमलबजावणीत रानडे यांची महत्त्वाची भूमिका आहे। पुण्यातील नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सचे कुलगुरू म्हणून 2 वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली। प्राध्यापक पदाचा अनुभव नसताना कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्यामुळे वाद निर्माण झाला। ते आधी आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये काम करत होते। त्यांना ह्या पदासाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं नाही, त्यांना आमंत्रित केलं होतं। म्हणजे सरकार म्हणलं होतं की प्लीज तुम्ही या आणि इथे काहीतरी चांगले बदल करून टाका। आणि ज्या पद्धतीने एका टेक्नोक्रॅटला ह्या राज्यातल्या आणि देशातल्या अत्यंत हुशार कर्तृत्ववान काम करणाऱ्या एका व्यक्तीचा ज्या पद्धतीने एक अकॅडमिशियनचा अपमान झाला आहे, खूप दुर्दैवी आणि एक दुर्दैव आहे की अशाही गोष्टीमध्ये गलिच्छ राजकारणी सरकार आणते। गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉक्टर अजित रानडे यांना हटवावं ही मागणी गेल्या काही काळापासून होत होती। मात्र रानडे यांनी हे आरोप निराधार असल्याचं वेळोवेळी सांगितलं। तसंच नियुक्ती नियमानुसार पारदर्शक पद्धतीनं झाल्याची भूमिका रानडे यांनी मांडली। मात्र आता रानडे कुलगुरू पदाचे निकष पूर्ण करत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आणि त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली। हे आरोप निराधार असून मी ते फेटाळतो। माझी नियुक्ती नियमानुसार अतिशय पारदर्शक पद्धतीनं झाली अशी भूमिका डॉक्टर रानडे यांनी वेळोवेळी मांडली होती। त्याचप्रमाणे या आरोपांबाबत शिक्षणतज्ञ आणि गोखले संस्थेची पालक संस्था असलेल्या भारत सेवक समाजाच्या सचिवांनी देखील आपापल्या भूमिका मांडल्या होत्या। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।